भाजप गटनेते वैकुंठ पाटील यांना विषय समिती सभापती पदाची जबाबदारी. पदापेक्षा काम महत्त्वाचे, वैकुंठ पाटील यांची स्पष्ट भूमिका. रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया पार पडली असून भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ रवींद्र पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैकुंठ पाटील हे अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी काम करत जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला होता. आता भाजप गटनेते पदाची जबाबदारी सांभाळताना सभापतीपदी त्यांची निवड होणे त्यांच्या नेतृत्व गुणांची पावती मानली जात आहे. सभापती पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाटील यांनी जनतेच्या सेवेला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. पदापेक्षा काम महत्त्वाचे असून तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, बांधकाम, वित्त, कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील प्रलंबित कामांना गती देण्यावर विशेष भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत अभिनंदन केले. विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नेतृत्वात विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदचं सभापतीपद मिळालं याच्यातच मी माझ्या पक्षाचं आभार मानतो. खरं म्हटलं तर पदापेक्षा या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तळागाळापर्यंत जाऊन त्यांचं काम करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. पद, खातं याच्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या काही लोकांच्या समस्या असतील, ज्या ज्या काही अडचणी असतील, जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा परिषद ही एक नंबरची जिल्हा परिषद कामाच्या रूपाने कशी होईल याचा आमचा प्रयत्न राहील. पद येतील जातील, परंतु जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे. शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, वित्त विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, या विभागांच्या माध्यमातून गेले 4 वर्षामध्ये प्रशासक म्हणून या जिल्हा परिषदेवर आलेला आहे आणि त्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये लोकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. ती प्रलंबित कामे व तो सगळा राहिलेला बॅकलॉग अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्या वाटचालीमुळे नाही, भारतीय जनता पक्षाच्या मुळे हे सगळं यश आपल्याला मिळालं आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतात, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतात, आज राज्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतात, सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील साहेब, सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब, सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेब, सन्माननीय सतीशजी धारक साहेब, या सर्व मंडळींच्या ताकदीवरती आणि जोरावरती आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष अत्यंत आक्रमकरित्या आणि अत्यंत सुनियोजितबद्ध असं कार्य करत आहे आणि त्यांच्याच सगळ्या पाठिंब्यामुळे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच घवघवीत यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. जिल्हा परिषदेचं सभापतीपद या ठिकाणी डिक्लेरेशन झालेलं आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समित्या आहेत त्या 7 तारखेनंतर डिक्लेअर होणार आहेत. विशेष करून जिल्हा परिषदेचा 27 तारखेला सर्वसाधारण सभा आहे आणि त्या वेळेला जिल्हा परिषदेचा गेले 7-8 वर्षामधला पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच तो अर्थसंकल्प पुढे येणार आहे. आज आपण पदाला महत्त्व देण्यापेक्षा कामाला महत्त्व देणारी माणसं आहोत. पद येतील जातील, पण काम होत राहायला पाहिजे. माणसाला आपण दिलेली ताकद ही शेवटच्या तळागाळापर्यंत जायला पाहिजे. प्रश्न सुटले गेले पाहिजेत. आरोग्यविषयक सुद्धा जिल्हा परिषदच्या अनेक ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. शाळांच्या बाबतीत सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत. आज अर्थ असेल, बांधकाम असेल,
कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, या सर्व विषयांमध्ये जो काय कमतरता आहे, ती कमतरता जी काय कमतरता आहे ती कमतरता येत्या काळात भरून काढणार आहोत. निश्चितपणे चांगला कामाचा ठसा येत्या काळात आम्ही उठवून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने एक अव्वल नंबरची जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. पेण उपरुग्णालय जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतं. जी काय प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहेत, जी तालुक्यातील PHC सेंटर आहेत, ती जिल्हा परिषदच्या अंतर्गत येतात. पेण उपरुग्णालयाच्या बाबतीत आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करून नवीन इक्विपमेंट्स आणि नवीन साधनं आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहेच. परंतु आपल्या तालुक्यामध्ये विशेष करून दादर जिल्हा परिषदमध्ये गेले अनेक वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आहे. जिथे सब सेंटर आणि जिथे आरोग्य केंद्राची परिस्थिती सुद्धा अत्यंत दयनीय आहे. गडपमध्ये सुद्धा PHC सेंटरची परिस्थिती चांगली नाही आहे. तर त्या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये ज्या ठिकाणी कमतरता आहे त्या कमतरता भरून काढणारच. त्याचबरोबर ते प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत सुसज्ज असा दवाखाना कसा होईल याचा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनता त्याचा लाभ घेईल. मला माहित आहे की गेले 4 ते 5 वर्ष प्रशासकाचा कालावधी असल्या कारणाने बराचसा बॅकलॉग भरणं बाकी आहे. निश्चितपणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि खासदार तटकरे साहेब आहेत, आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत, या ठिकाणी सर्व आमदार खासदार या सगळ्यांच्या सहकार्याने ही जिल्हा परिषद अत्यंत पारदर्शक आणि सुशासन या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहोत. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.